नमस्कार. आजचा विषय दुकान बंद झालं, पण रांग अजूनही तिथेच होती. त्या सकाळी बाजारपेठ नेहमीसारखीच गजबजलेली होती. भाजीवाले ओरडत होते. चहाच्या टपरीवर गर्दी होती. दुकानाची शटरं एकामागून एक वर जात होती. पण एका दुकानासमोर काहीतरी वेगळं दिसत होतं. शटर खाली होतं आणि तरीही बाहेर लोक उभे होते. कोणी घाईत नव्हतं, कोणी रागावलेलं नव्हतं. फक्त शांतपणे उभे होते. एक तरुण मुलगा तेथून जात होता. त्याने शेजारच्या दुकानदाराला विचारले, "दुकान बंद आहे, तरी लोक का थांबलेत?" दुकानदार हसला. म्हणाला, "आज मालकाचा शेवटचा दिवस होता." मुलगा गोंधळला. "म्हणजे?" दुकानदार म्हणाला, "काल त्यांनी व्यवसाय मुलाकडे सोपवला. आज पहिला दिवस आहे. पण लोक माल घ्यायला नाही आले. लोक धन्यवाद म्हणायला आले आहेत." मुलगा शांत झाला. त्याची उत्सुकता वाढली. तोही थांबला. थोड्याच वेळात एक वृद्ध गृहस्थ पुढे आले. त्यांनी शटरला हात लावला, डोळे पुसले आणि हळूच म्हणाले, "जेव्हा माझं दुकान बंद पडायची वेळ आली होती, तेव्हा या माणसाने मला उधार माल दिला होता." मग एक महिला पुढे आली. ती म्हणाली, "माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळी पैसे कमी पडत होते. यांनी एक शब्दही न विचारता मदत केली." थोड्याच वेळात एक पुरवठादार आला. तो हसत म्हणाला, "मी 30 वर्षे व्यापार केला, पण शब्द दिल्यावर शब्द पाळणारा माणूस क्वचित पाहिला." एकामागून एक लोक बोलत होते. कोणी उत्पादनाबद्दल बोलत होतं, कोणी किमतीबद्दल बोलत नव्हतं, कोणी जाहिरातीबद्दल बोलत नव्हतं. सगळे एका गोष्टीबद्दल बोलत होते: विश्वास, आदर, वागणूक, नातं. मुलगा विचारात पडला. त्याला अचानक जाणवलं, हे दुकान फक्त माल विकत नव्हतं. हे दुकान लोकांच्या आयुष्यात जागा निर्माण करत होतं. काही वर्षांनी तोच मुलगा स्वतःचा व्यवसाय सुरू करतो. पहिल्या वर्षी त्याने भरपूर जाहिराती केल्या, सोशल मीडियावर पोस्ट, मोठे बॅनर्स लावले, ऑफर्स दिल्या, पण ग्राहक पुन्हा येत नव्हते. एका संध्याकाळी त्याला ती जुनी घटना आठवली. दुकान बंद आणि बाहेर उभी असलेली रांग. त्या दिवशी त्याला एक गोष्ट समजली: लोक उत्पादन खरेदी करतात, पण ते परत येतात अनुभवासाठी. लोक किंमत पाहतात, पण विश्वासासाठी पैसे देतात. लोक व्यवसायाशी व्यवहार करतात, पण माणसाशी नातं जोडतात. त्यानंतर त्याने एक निर्णय घेतला. प्रत्येक ग्राहकाचे नाव लक्षात ठेवायचं, तक्रारीला उत्तर द्यायचं, वचन दिलं तर पाळायचं आणि प्रत्येक व्यवहारात थोडी माणुसकी ठेवायची. 5 वर्षांनी त्याच्या दुकानासमोर ही रांग लागली होती. उत्पादनासाठी नव्हे, विश्वासासाठी. बहुतेक उद्योजक व्यवसाय उभा करतात, काही जण ब्रँड उभा करतात, पण फार थोडे लोक अशी प्रतिष्ठा निर्माण करतात जी त्यांच्या अनुपस्थितही लोकांच्या मनात जिवंत राहते. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी शेकडो वर्षानंतरही लोक लिहितात, कारण त्यांनी फक्त सत्ता निर्माण केली नाही, त्यांनी विश्वास निर्माण केला. आणि विश्वास नेहमी काळापेक्षा जास्त जगतो. आजपासून सुरू करा. दररोज एका ग्राहकाला अपेक्षेपेक्षा थोडं अधिक मूल्य द्या. प्रत्येक आठवड्यात व्यवसायाचा महत्वाचा धडा लिहून ठेवा. प्रत्येक निर्णयानंतर स्वतःला विचारा, यामुळे माझा नफा वाढेल का? आणि लगेच दुसरा प्रश्न विचारा, यामुळे माझ्यावरचा विश्वास वाढेल का? दुसरा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. धन्यवाद.